नमस्कार, सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज मी एक युनिक अशी रेसिपी माझ्या पद्धतीने मी बनवणार आहे। तर बऱ्याच वेळेस तुम्ही कोथिंबीर पराठा खाल्ला असेल, कोथिंबीरचे भजी खाल्लेले असतील किंवा वड्या खाल्लेल्या असतील, तर मी आज एक युनिक रेसिपी तर कोथिंबीर वडी रोल बनवणार आहे सकाळच्या नाश्त्यासाठी। तर ही रेसिपी माझी नक्की ट्राय करून बघा। तर आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया। तर मी इथे कोथिंबीर वडी बॅटर तयार करून घेतलेला आहे। तर हिवाळा पण चालू आहे, त्याच्यामुळे मी इथे तीळ भरपूर प्रमाणात वापरलेले आहेत। तिळामधून शरीराला उष्णता मिळते आणि कॅल्शियम हाडांसाठी पण मिळते, त्याच्यामुळे मी तीळ भरपूर प्रमाणात वापरलेले आहेत कोथिंबीर वडीच्या बॅटरमध्ये। तर हे बॅटर कसं बनवायचं, अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी कोथिंबीर वडीचं बॅटर तयार करून टाकलेलं आहे वडीसाठी। ती रेसिपी माझी नक्की बघून पहा आणि ट्रायही करून बघा वड्या कशा झालेल्या आहेत कोथिंबीरच्या। तर मी इथे हे माझं बॅटर तयार करून घेतलेलं आहे। याच्यात सर्व मसाले टाकलेले आहेत, लसूण मिरचीचा ठेचा, जिरे, तीळ, कोथिंबीर, बेसन पीठ, हळद, मीठ, जिरे, धने पावडर असे मसाले मिक्स करून हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। इथे आपल्याला गव्हाच्या पिठाचे कणकेचे गोळे लागणार आहेत रोल बनवण्यासाठी आणि भरपूर असे तीळ लागणार आहेत। तीळ घेतलेले आहेत, पांढरे तीळ। तर आता आपण कोथिंबीर रोल वडी तयार करूया। तर आता आपण कोथिंबीर वडी रोल तयार करायला घेऊया। तर इथे मी एक कणकेचा गोळा घेतलेला आहे, तो तिळामध्ये असा बुडवून प्रेस करून घ्यायचा। भरपूर असे तीळ लावून घ्यायचे दोन्ही बाजूने। तीळ साईडला ठेवून द्यायचे आणि हे हलक्या हाताने लाटून घ्यायचं। पिठात थोडंसं बुडवून घेऊया कोरड्या। गव्हाचं पीठ लावून घेतलेलं आहे कोरडं, इथं लाटून घेऊया परत एकदा। थोडंसं चौकोन शेप मध्येच लाटून घ्यायचं। पातळ असं लाटायचं, जास्त जाड नाही लाटायचं। तर इथे लाटून झालेलं आहे माझं। इथे मी करंजी कट करायचं कोरणं घेतलेले आहे। ह्याने चौकोनी असा ह्या लाटलेल्या शेप देऊन घ्यायचा लाटलेल्या चपातीला ह्या। हे काढून घ्यायच्या कोरलेल्या कडा। इथे आपलं चौकोन असं तयार झालेलं आहे रोल बनवण्यासाठी। तर याच्यावरती हे कोथिंबीरचं बॅटर पसरून घ्यायचं। थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं, त्याच्यामुळे बॅटर हाताला चिकटत नाही, किंवा तेल लावून घ्यायचं आणि व्यवस्थित असं चौकोनी आकारमध्ये पसरून घ्यायचं। इथे माझं कोथिंबीरचं बॅटर पूर्ण स्प्रेड करून झालेलं आहे पसरून असं। तर आता ह्याचा रोल बनवून घेऊया। हलक्या हाताने अगदी त्याला असं रोल करून घ्यायचं।
बघू शकता इथे किती छानसा असा रोल तयार झालेला आहे। आता ह्याला चाकूच्या साहाय्याने कट करून घ्यायचे छोटे छोटे तुकडे। तुम्हाला जसे जाड हवे असतील तर जाड कट करा। एका बाजूला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तळण्यासाठी। मी याचे 2 तुकडे तयार करून घेतलेले आहेत मोठे असे। आणि ह्याच्या बाजूच्या कडा काढून घेतलेल्या आहेत, ह्या सुद्धा आता आपण तळणार आहोत। इथे तेल आपलं गरम झालेलं आहे, तर आता हे कट केलेला रोल टाकून घ्यायचा याच्यामध्ये तळून। गॅस मीडियम हीट वरच ठेवायचा। दुसऱ्या बाजूने आता पलटून घेऊया। गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळूया। गोल्डन ब्राउन असं तळून हे झालेलं आहे। हे एका बाउल मध्ये काढून घ्यायचं। एक 2 ते 3 मिनिटं हे रोल थंड करून घ्यायचे। अशा प्रकारे सर्व रोल लाटून तळून घेणार आहे मी। बघू शकता इथे आपले कोथिंबीर वडी रोल तयार झालेले आहेत। तर हे गोल्डन ब्राउन असे तळून घेतलेले आहेत। तर हे 5 मिनिटं थंड करून घेतलेले आहे तळल्यानंतर। तर आता हे आपण कट करणार आहोत। एक रोलचा 2 तुकडे करून तळून घेतलेले आहेत हे। तर हे कट करून घ्यायचे आणि ह्याला डबल तळून घेणार आहे। बघू शकता अशा पद्धतीने झालेलं आहे। आत पीठ कच्चं राहू नये म्हणून डबल तळून घेणार आहे। अशा प्रकारे सर्व कट करून घ्यायचे हे रोल। बघू शकता इथे कोथिंबीर वडी रोल सगळे कट करून झालेले आहेत। दिसायला खूप सुंदर दिसत आहेत। आता हे परत एकदा तळून घेणार आहे, कारण आतमध्ये थोडंसं असं कच्चं पीठ राहू शकतं याची जाडी जास्त असल्यामुळे। त्यामुळे हे थोडेसे अर्धवट असे तळून घेतलेले होते, ते आता तेल गरम करून आणखी एकदा आपण तळून घ्यायचे आहेत। इथे आपलं तेल गरम झालेलं आहे। गॅस मीडियम हीट वरच ठेवलेला आहे। करून तळून घेतलेले तेच तेल आहे, तेच परत आपण वापरणार आहोत इथे। तर हे आता टाकून तळून घ्यायचं। खरपूस असे तळून घ्यायचे।
आता जास्त वेळ लागणार नाही तळण्यासाठी, कारण आधी तळलेले आहेत, त्याच्यामुळे थोडेच असे तळून घ्यायचे, 3-4 मिनिटं खरपूस असे होईपर्यंत. आता आपलं कुरकुरीत असे हे तळून झालेले आहेत कोथिंबीर वडी रोल. तरी मी हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. अशा प्रकारे सर्व कोथिंबीर वडी रोल तळून घेणार आहे. इथे माझी नाश्त्यासाठी, सकाळ असो किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी गरमागरम अशी कोथिंबीर वडी रोल तयार झालेला आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी माझी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.